चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाला. सागरच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार येत आहे. या 4 धाव्याने अद्यापर्यंत विचार केला. धावफलकावरती 4 धावा लागल्या. धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती गोलंदाज इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा 30 देखना फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. इथे पुन्हा एकदा दुसरा चौकार पाहायला मिळाला फलंदाज सागर याच्या बॅटमधून. आणि आयोजक आम्हाला सांगतात की इथे 2 धावेचा पॅनडाईज आपल्याला खुंटवाडी संघाला असेल, कारण बराच उशीर पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. त्यांना 2 धावेचा पॅनडे असेल. पहिला सामना होता त्यांचा. इथे जवळजवळ आता दोन वाजतील आता. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल ऋषिकेश. यावेळेला पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आउटरीच खूपच पास असल्यामुळे पुन्हा एकदा 4 धावेने चौकार येताना दिसतं. या 4 धाव्याने पहिली हॅट्रिक यावेळेला मात्र पाहायला मिळाली आपल्याला. सागरच्या बॅटमधून बॅट टू बॅट 3 चौकार लगावलेत. अद्यापर्यंत विचार केला तर इथे गोलंदाजाचा विचार केला आपण. चेंडूवा पायावरती हातलते गोलंदाज. इथे अद्यापर्यंत विचार केला गोलंदाजच्या माध्यमातून, ऋषिकेशच्या माध्यमातून. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला फुलटा चेंडू होता. इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसेल आपल्याला. निर्धाव चेंडू इथे वारंवार फुलटा चेंडू फेकताय गोलंदाज. यावेळेला मात्र ऋषिकेश अद्यापर्यंत 12 धावा लागल्या धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला 40+ धावा काढून सुद्धा सहज रीतीने सामने जिंकलेत. कारण चेसिंग मात्र होईत ना या मैदानावरती जर आपण पहिला विचार केला. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये फेकण्याचा प्रयत्न. पुन्हा चौकार पाहायला मिळू शकेल. 4 धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर धावफलकावरती धावाचा विचार केला तर 16 धावा लागल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळी मात्र गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळू शकेल. टीम खोंडावाडी संघाच्या गोलंदाजावरती ऋषिकेश गोलंदाज यावेळी मात्र पाहायला मिळू शकेल आपल्याला. यावेळी मोठा फटका. झेल होण्याची संभावना पाहणे गरजेचं असेल. इथे मोठी विकेट. फलंदाज वाद होताना पहिला फलंदाज यावेळी मात्र टीम लहुचीवाडी संघाला मोठा आदर यावेळी आता सागरच्या स्वरूपामध्ये. 6 चेंडू आणि 16 धावा एका वादार खेळली पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकेल. अजय असेल नंबर 3च्या पोझिशनवरती असेल पहिल्या षटकामध्ये. जरी 16 धावा कुठून काढल्या तरी सुद्धा विकेट, एक महत्त्वपूर्ण विकेट जर आपण पाहिला विचार केली सागरची सातत्याने टीम लहुचीवाडी संघाकडून खेळत असताना अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळू शकते त्याच्याकडून. आता पाहणे गरजेचं असेल गोलंदाज कोण येणार अद्यापर्यंत विचार केला तर. इथे बऱ्याच उशिराने स्ट्राईकला अनिल पाहायला मिळू शकेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल अजय. यावेळी गोलंदाज सुद्धा अजय पाहायला मिळू शकेल. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. इथे या क्षेत्ररक्षणाची फेररचना आपल्याला पाहायला मिळू शकेल.
इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू अतिशय देखना चेंडू हाताळला गोलंदाज अजय याच्या माध्यमातून आणि फलंदाज यावेळी मात्र अनिल याला रोखण्यामध्ये यश. यावेळेला विकेट होण्याची संभावना. क्षेत्ररक्षण असेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे झेल सोडलंय फलंदाज अनिल सारख्या फलंदाजाला मात्र जीवदान दिलाय. क्षेत्ररक्षणचा विचार केला तर अमीर असेल क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक पाहायला मिळते आपल्याला. खराब कलेक्शन यावेळेला मात्र. यावेळेला फुलटा चेंडू इथे सोडला झेल आणि फुलटा चेंडूवरती आक्रमण. 6 धावे अद्यापर्यंत विचार केला. 24 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या 17 मध्ये इथे आक्रमण पाहायला मिळतंय फलंदाजी करत असताना लहुचीवाडी संघाकडून. यावेळेला अतिशय चांगला झेल पकडला. इथे विकेट पाहायला मिळत आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 फलंदाज यावेळेला मात्र सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळू शकेल. सागर असेल आणि अनिल हे 2 फलंदाज बाद झाले. तरी सुद्धा धावफलकावरती आपण धावाचा विचार केला. 24 धावा लागल्या धावफलकावरती. इथे गोलंदाज तयार असेल. यावेळी अतिशय देखना फटका पाहणे गरजेचा असेल. एकेरी धाव. या एकेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला. 25 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळी मॅचची कडा. चेंडू थांबणार नाही. आउटस्विंग खूपच फास्ट असल्यामुळे इथे चेंडू जाईल सरळ 4 धाव्यांसाठी. चौकार येताना या 4 धाव्याने जर आपण पहिला विचार केला अद्यापर्यंत 29 धावा लागल्या धावफलकावरती. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा लागल्या धावफलकावरती. रन रेटचा जर आपण पहिला विचार केला तर इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल रोहिदास. यावेळेला स्लोवर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतं या लक्ष्मण याच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला 3 चेंडू खेळलाय लक्ष्मण आणि फक्त एकेरी धाव पाहायला मिळू शकेल. इथे स्वतः गोलंदाजाचा विचार केला आपण स्वतः कर्णधार. यावेळी मात्र गोलंदाजी पाहायला मिळू शकेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रा षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू निघताना असं वलन पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे डॉट चेंडू खेळतोय फलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण. यावेळेला मात्र यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण असेल चेंडू खाली. या चेंडूला उचलणार फेकणार ते डायरेक्ट थ्रो. अतिशय देखना थ्रो पाहायला मिळाला. एकेरी धाव.
या एकेरी धाब्याने अद्यापर्यंत विचार केला तर 30 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडू असतील अद्यापर्यंत. अजून या षटकामध्ये फक्त एकेरी धाव खर्च केली आहे. थोडासा षटकाचा विचार केला आपण तर खुर्डावाडीच्या बाजूने झुकताना दिसतंय षटक. अद्यापर्यंत विचार केला 3 चेंडू मागे आहे. ते गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू थांबणार नाही. सर सीमारेषीच्या पलीकडे 6 धावांसाठी इथे अजयच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळू शकेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता अजयने. त्या अतिशय चांगले फलंदाज गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. पुढे त्या चौथ्या चेंडूवरती मार खावा लागेल गोलंदाजाला. रोहिदास गोलंदाज यावेळी मात्र पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला ब्लॉकलमध्ये फेकण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचं असेल. इथे एकच धाव पाहायला मिळू शकेल. या एकेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला तर 37 धावा लागल्या धावफलकावरती. जुने तिसरा षटक कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला 4 षटकामध्ये 37, 35, 38, 40च्या वरती धावा पाहायला मिळू शकेलच नाही. त्या चेंडूमध्ये झेल होण्याची संभावना. इथे झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होऊ शकेल तो म्हणजे लक्ष्मण. हा फलंदाज 5 चेंडू 2 धावेवरती बाद होताना दिसतंय. इथे 3 षटकाचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. 3 षटकामध्ये जर आपण पाहिली 37 धावा लागल्या धावफलकावरती. इथे गोलंदाज अमीर पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक शेवटचा षटक पाहणे गरजेचं असेल. इथे पहिला चेंडू बेमार चेंडू फेकलाय. खराब चेंडू पाहायला मिळू शकेल. एकेरी धाव 38 धावा लागल्या धावफलकावरती. इथे जर आपण पहिला विचार केला अजय अतिशय चांगले फलंदाजी 3 चेंडू मध्ये 11 धावेवरती खेळताना दिसतंय वैदिक. तो पाहणे गरजेचं असेल. यावेळेला पंचांकडे अपील होती. पंचाने अपील फेटाळून लावल्या आणि एकेरी धाव पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे बॅटची गडा होती पाहणे गरजेचं असेल. इथे एकेरी धाव. या एकेरी धावाकडे 40 धावा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगला षटक पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पहिला विचार केला थोडासा षटकाराचा मार खाल्ला असला तरी सुद्धा कमबॅक. इथे पंचांकडे अपील होत्या. इथे अतिशय देखील चेंडू हाताळतंय गोलंदाज. यावेळी मात्र अमीरच्या माध्यमातून इथे डॉट चेंडू पाहायला मिळतंय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या 3 चेंडूवरती जर आपण पहिला विचार केला 3 धावा फक्त आल्यात अद्यापर्यंत विचार केला तर. यावेळेला पंचांकडे अपील. इथं पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथे पंचांकडे अपील होत्या. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळू शकेल. इथे जर आपण पहिला विचार केला अतिशय देखणा चेंडू हाताळला. रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला मोठा फटका पाहणे गरजेचा असेल. क्षेत्ररक्षण झेल खाली. इथे झेल सोडलाय आणि 2 धावा मोजाव्या लागतील. इथे 3 धावा मोजाव्या लागतील. इथे गोलंदाज तयार असेल. शेवटचा चेंडू आमिर अतिशय चांगला षटक. यावेळेला अतिशय चांगला झेल. इथे जर त्या क्षेत्ररक्षणाने झेल पकडला असता तर 3 धावा वाचल्या असत्या. अद्यापर्यंत विचार केला तर 43 धावा लागल्या धावफलकावरती. 44 धावेची गरज असेल. 11चा रन रेट असेल जर आपण पहिला विचार केला. 11 प्रत्येक षटकामागे धावा असतील कारण पहिल्या 2 षटकामध्ये
अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. पण नंतर रोहिदासला गोलंदाज तर अमीर या गोलंदाजाने कमबॅक पाहायला मिळाला या 2 षटकामध्ये जर आपण पहिला विचार केला तर. आणि 43 धावा लागल्या धावफलकावरती आणि पेनल्टीच्या 2 धावा म्हणजे 45 आणि 46चा टार्गेट असेल. 46 धावा काढाव्या लागतील. अकराचा रन रेट 11 ते 12 धावा प्रत्येक षटकामागे. दोन षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती लवचिवाडी संघाकडून. हा तर नेक्स्ट मॅच असेल विंगार विपक्ष बारपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी आपल्याला विनंती असेल. आणि तसेच इंटरव्ह्यू सुद्धा घेऊन यायचे आहे दोन्ही संघनायकाने. नाणेफेक करण्यासाठी यायचंय. यावेळेला कॅमेरामन अतिशय देखणं पाहायला मिळू शकेल आपल्याला. हेलिकॉप्टर कॅमेरामध्ये कॅमेराच्या माध्यमातून ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहण्यामध्ये इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज दाखल होऊ शकेल. अमीर आणि रोहिदास पाहणे गरजेचं असेल. गोलंदाजी मात्र अतिशय चांगली केली होती या दोघांनी. आता फलंदाजी कशा प्रकारे होणार पाहणे गरजेचं असेल. काय करत होता शटआउटच होता का इथं. त्यांनी काय करून पण नाही ठेवलं. ते दोनच करून ठेवले तिथं. एवढा टाइम एवढा धावा झाला. इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज यावेळेला मात्र वाद होताना दिसतंय. या संघाचा संघनायक यावेळेला मात्र गाजत होताना दिसतंय. या खुंडवाडी संघाकडून पहिला फलंदाज तर नवीन फलंदाज सागर पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळू शकेल आपल्याला सागर.
इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. सागर टू सागर इथे पाहणे गरजेचं असेल. या वेळेला अफलातून फटका. या वेळेला चेंडू थांबणार नाही. त्या सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी या षटकारानं खातं खोलताना दिसतोय फलंदाज. या वेळेला मात्र पहिला फलंदाज असेल जो षटकारानं खातं खोलताना पाहायला मिळू शकेल आपल्याला. सागर तब्बल आजचा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळू शकेल. या 6 धाव्याने धावफलकावरती जर धावाचा विचार केला 6 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पंचांकडे अपील होती पण इथे तिसरा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणे गरजेचं असेल. इथे रिव्ह्यू असेल नो साठी बीमर तर फ्री डिलिव्हरी असेल. जशी सागरने फलंदाजी केली होती तशाच प्रकारे सागर सुद्धा फलंदाजी करताना दिसत आहे. जशी सागरने आक्रमण केलं होतं खोंडेवाडी संघाच्या गोलंदाजावरती तशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून टीम खोंडेवाडी संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. सागर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र गोलंदाज तयार असेल. यावेळेला अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न झेल होण्याची संभावना पाहणे गेल्या 3 क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होऊ शकेल. पुन्हा एकदा लक्ष मान्य झेल पकडलाय. फलंदाज बाद सागर. तर बारपाडाचा संगणक यायचा आहे विनंती असेल आपल्याला. नाणेफेक करण्यासाठी भिंगार संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. इथे स्लोवर फलीदा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही फलंदाजाकडून. अक्रॉस द लाईन केला असता तर चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला असता पण असं काही घडलं नाही. निर्धाव चेंडू फलंदाज रोशनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पंचाचा षटक सावण्याचा इशारा. जर आपण पाहिला विचार केला 3 चेंडू डॉट आलेत निर्णायक क्षणी. जर विचार केला 2 चेंडूवरती मोठे फटके आले होते म्हणजे 3 चेंडूवरती 10 धावा होत्या आणि 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले आपल्याला. इथे 10 धावा लागल्या धावफलकावरती. आता 36 धावेची गरज असेल. येणारे 18 चेंडू 12चा रन रेट असेल. इथे नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज उभा होता आमिर. कशा प्रकारे फलंदाजी करणार. गोलंदाजी ताकदीची झाली होती आमिरच्या माध्यमातून. इथे फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल टीम खोंडेवाडी संघाला. इथे गोलंदाज आपण पाहायला मिळू शकेल. सुनील गोलंदाज पाहायला वैतिक पहिला आणि या संघासाठी दुसरा षटक डावकोरे हाताचा गोलंदाज असेल. यावेळेला पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे डॉट चेंडू खेळतोय फलंदाज. यावेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झेलवण्याची संभावना. इथे मोठा फटका ताकद पाहायला मिळाल्या फलंदाज आमिराच्या बॅटमधून. इथे या 6 धावेने 16 धावा लागल्या धावफलकावरती. इथे अजून 30 धावेची गरज असेल जर आपण पहिला विचार केला तर. ते म्हणजे 16 चेंडू आणि 30 धावा. कोण जिंकणार कोण पराभूत होणार पाहणे गरजेचं असेल.
आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला गोलंदाज तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वलन पाहायला मिळतंय चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता इथे एक षटकार लगावला आणि डॉट चेंडू पाहायला मिळतंय. एक चेंडू फलंदाजाचा तर दुसरा चेंडू गोलंदाजाचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल, सोडेल. यावेळेला फुलटा चेंडू होता. इथे आक्रमण केलाय, चेंडू थांबणार नाही. सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार येताना दिसतंय फलंदाज अमीरच्या बॅट मधून. या 4 धावेने 20 धावा लागल्या धावपलक्यावरती. अजूनही 26 धावेची गरज असेल. इथे गोलंदाज तयार असेल. यावेळे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जर चेंडूला बॅटला लागला असेल तर 6 धावा आल्या असत्या, पण फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागला नाही. त्या एकेरी धाव पंच आमच्या तिकडे वलताना दिसतंय. एकेरी धाव येऊ शकेल आणि एकेरी धाव अद्यापर्यंत 21 धावा लागल्या धावपलकावरती. यावेळे अतिशय देखणा फटका. अशा तऱ्हेने चेंडू खाली. इथे झेल सोडलाय. पाहणे गरजेचं असेल. जीवदान आपल्याला पाहायला मिळू शकेल. या 2 धावेने जुने शेवटचा चेंडू असेल. पाहणे गरजेचं असेल. या शेवटच्या चेंडूवरती फटका येते की सिंगल घेईल. यावेळेला अतिशय देखणा चेंडू पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण धावता दिसतंय. पाहणे गरजेचं असेल. यावेळे कष्टांची परिकष्टा करताना इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2-2 क्षेत्ररक्षण इथे धावा वाचवण्यामध्ये यश पाहायला मिळाला नाही. इथे चौकार येताना या 4 धावांमध्ये 27 धावा लागल्या धावफलकावरती. अजून विचार केला तर 19 धावेची गरज असेल 12 चेंडू मागे. म्हणजे 9.5चा रन रेट असेल अद्यापर्यंत विचार केला तर. 19 धावेची गरज. इथे 27 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज अजय पाहायला मिळू शकेल. फलंदाजी अफलातून पाहायला मिळाली होती. अजयच्या माध्यमातून गोलंदाजी कशा प्रकारे होणार. इथे फुलटा चेंडू. अतिशय देखणा फटका पाहायला मिळू शकेल. चेंडू थांबणार नाही. 4 धाव्यांसाठी चौकार पाहायला मिळतं यावेळेला. या 4 धावेने 31 धावा लागल्या धावफलकावरती. इथे समीकरण असेल 11 चेंडू आणि 15 धाब्याची गरज. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव वाढताना पाहायला मिळू शकेल आपल्याला. 32 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता इथे आणेल असेल. यावेळे फलंदाज बाद. इथे मोठे फटके मारण्यामध्ये यश फलंदाजाला पाहायला मिळाला. इथे जर आपण पहिला विचार केला तर अद्यापर्यंत 32 धावा लागल्या धावफलकावरती.
इथे जर आपण पाहिला विचार केला 11 चेंडू आणि 14 धाब्याची गरज होती. सिंगल डबलने सुद्धा धावा झाल्या असत्या, पण इथे मोठे फटके मारण्यामध्ये फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसतंय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला 40 धावा भरपूर होतात या मैदानावरती, डिफेन्स होतात, पण इथे 45 धावा म्हणजे 46 धावा सहजरित्या फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमण जसे लहुचीवाडी संघाच्या फलंदाजाने आक्रमण केलं होतं तशाच प्रकारे फलंदाजी इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाहायला मिळू शकेल, ज्याने मागडे षटक टाकलं होतं पहिला. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फाणे गरजेचा असेल. एकेरी धाव पूर्ण, एकच धाव इथे एकेरी धाव पाहायला मिळू शकेल, एकच. तर मी विनंती करते बारापाडाचा संघ आहे खेळायचा आपल्याला विनंती असेल. इथे अतिशय देखना चेंडू टप्पा पडल्यानंतर उचले. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे कमबॅक षटक पाहायला मिळू शकेल. 4 चेंडू मागे फक्त 6 धावा दिल्यात अद्यापर्यंत. यावेळी अतिशय देखना फटका फोनच्या दिशेने शतरक्षण चेंडू खाली फाणे गरजेचा असेल. एकेरी धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या दुसरी धावने अद्यापर्यंत 35 धावा लागल्या धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 11 धावा. इथे समीकरण होतं 11 चेंडू आणि 14 धावेची गरज होती. इथं समीकरण बदललंय अद्यापर्यंत विचार केला तर. काय गोलंदाजी पाहायला मिळाले गोलंदाजीच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला. जरी पहिल्या चेंडूवरती चौकाराचा वार काढला होता गोलंदाज अजय यादव. यावेळी अतिशय देखना फटका होता, पाहणे गरजेचा असेल. एकेरी धाव पूर्ण. सिंगल अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळू शकेल. इथे एकच धाव पंचाचा षटक संपण्याचा इशारा या षटकामध्ये आल्या. 9 धावा फक्त आणि फक्त. शेवटच्या 5 चेंडूवरती जर आपण पाहायला विचार केला 5 धावा पाहायला मिळाल्या शेवटच्या 5 चेंडूवरती. इथे 36 धावा लागल्या धाव फलकावरती. 10 धावेची गरज असेल. 6 चेंडू. जर फॅनिटी नसेल तर 8 धावा असल्या असत्या, पण त्या वेळेवरती उपस्थित नव्हता टीम कोंडावाडी संघ म्हणून आयोजकाने फॅनिटाईज 2 धावेचा. इथे 6 चेंडू 10 धावेची गरज असेल. कोण जिंकणार कोण हारणार अद्यापर्यंत विचार केला. आमिर 9 चेंडू आणि 19 धावेवरती खेळताय आपल्या संघासाठी. या वेळेला काय फटका, जिथून फ्लेअर काढला तिथेच फटका. चेंडू फाणे गरजा असेल. शतरक्षण चेंडू काढल्या. इथे 2 धावा वाचवण्यामध्ये यश पाहायला मिळू शकेल. इथे रनआउटची विकेट पाहणे गरजेचा असेल. या वेळेला रनआउटची विकेट पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे 3 धावा पूर्ण झाल्या असत्या तर कुठेतरी 5 चेंडू मागे 7 धावा आल्या असत्या, पण इथे प्लेअर जर पाहायला विचार केला 2 धावा वाचवल्यात प्लेअरने आणि रनआउटची विकेट.
इथे तिसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज यावेळी मात्र बाद होताना दिसत. इथे स्ट्राईक आपल्याकडे थेबाला पाहिजे होती. फलंदाज जर पहिला विचार केला आपण आमिरच्या माध्यमातून स्ट्राईक ठेवायला पाहिजे होते, कारण 5 चेंडू मागे फक्त 8 धावा राहिल्या असत्या. पण इथे रनआउटची विकेट पाहायला मिळाली आपल्याला. नॉस्टेक एंडला पाहायला मिळू शकेल. आमिर ज्याने 10 चेंडू आणि 21 धावेची वादार खेळी अद्यापर्यंत पेश केले आणि 5 चेंडू आणि 8 धावेची गरज पाहणे गरजेचं असेल. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती ज्या क्षेत्ररक्षणाने 2 धावा वाचवल्या इथे सामन्यामध्ये कुठेतरी 2 धावा आपण पाहायला मिळू शकतील. या 2 धावा जर चौकार गेला असता 5 चेंडू 5 धावा राहिल्या असत्या, पण क्षेत्ररक्षणाने अडवलेला चौकार कुठेतरी भागाट कंपल्सरी चेसिंग असेल. क्रिकेटचे सर्व नियम लागू असतील. इथे विनंती करते आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम लहुचीवाडी संघाने फलंदाज इथे उपस्थित आहे तरी सुद्धा इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतंय. प्रेशर पाहायला मिळतं. यावेळी मात्र कालच्या दिवसामध्ये 40 धावा भरपूर होता. तिथे 45 धावा 46 धावा सहज रीतीने फलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी समोरच्या दिशेने फलंदाज बाद. इथे जर आपण पाहिलं विकेट इथे 11 चेंडू 14 धावा होत्या. फलंदाज येतात आणि मोठे फटके मारायला जातात. सिंगल डबल वरती कोणी लक्ष देत नाही. जर आपण पहिला विचार केला क्रिकेटचा, जो सिंगल डबल घेतात त्याला कोणी नाव देत नाही. षटकार आणि चौकार मारतात त्याला नाव देतात. म्हणून फलंदाज येतात मॅच जिंकण्याचा बघत नाही. इथे या टेटसला षटकार मारला की लगेच टेटस ठेवण्यासाठी फलंदाज बघतात. मॅच जिंकायचा बघत नाही. इथे जर आपण पहिलाच विचार केला अद्यापर्यंत 38 धावा लागल्या धाबलक्यावरती. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळी मॅच काढा सोडलेला झेल आणि स्ट्राईक चेंज अद्यापर्यंत विचार केला तर या वेळा दर्जेदार पॉइंटच्या दिशेने चौकार पाहायला मिळू शकेल फलंदाजाकडून. इथे या 4 धाव्याने 43 धावा लागल्या. 2 चेंडू आणि अद्यापर्यंत विचार केला तर 3 धाव संख्येची गरज असेल. 2 चेंडू 3 धावा. इथे सोडलेला झेल आपण जर पाहिला विचार केला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून घरचा रस्ता नापावा लागेल. टीम लहुचीवाडी संघाला अद्यापर्यंत विचार केला 2 चेंडू 3 धावा. इथे जर पाहिला विचार केला फलंदाज आमिर अतिशय चांगले फलंदाजी पाहायला मिळत आहे. अद्यापर्यंत 11 चेंडू मागे 25 धावावरती. जर आपण पाहिला विचार केला पेनल्टीच्या धावा पाहायला मिळतात आपल्याला अद्यापर्यंत टीम खुंडवाडी संघाला. इथे डॉट चेंडू आला तर कुठेतरी सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. लहुचीवाडी या संघाच्या बाजूने झुंकताना पाहायला मिळू शकेल. 2 चेंडू 2 चेंडू 3 धाव्याची गरज. फुलटा चेंडू होता फाळे गरजेचा असेल. एकेरी धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. इथे 1 बॉल आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. इथे जर पेनल्टी नसली असती तर सामना विन झाला असता. पण इथे वेळेचा भान राहील टीम खोंडावाडी संघाला.
आणि या कीपरने चेंडू पकडला तर डॉट असेल. क्रिकेटचे सर्व नियम लागू असतील. जर चेंडू हातातनं सटतला तरच धाव होऊ शकेल. खाली पडला तर जमिनीवरती डॉट काढल्यानंतर. इथे पाहणे गरजेचं असेल. आमिरचा विचार केला. 27 धावेवरती शेवटपर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक हाती इथे एक चेंडू एक धाब्याची गरज. दोन्ही संघाच्या पासण्या फास्ट फूड झाले असतील. कोण जिंकणार कोण हरणार इथे जर आपण पहिला विचार केला. दोन्ही 12 प्रतिनिधी की बॉल हुकू दे. एक का 12 प्रतिनिधी सांगत असेल बॉल मारू द्या. पाहणे गरजेचं असेल कोण जिंकणार कोण हरणार. शेवटचा कोण जाणार अद्यापर्यंत विचार केला तर इथे काय या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. क्षेत्ररक्षणामध्ये तर घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल एक चेंडू आणि एक धाब्याची गरज. इथे डॉट चेंडू सामना जिंकला. लहुचीवाडी संघ टप्पा पडल्यानंतर उचली पाहायला मिळाल्या. इथे जर आपण पाहिला अक्रॉस द लाईन केला असता तर फायनलच्या दिशेने आला असता. पण इथे फलंदाज इथे फ्लेट करण्यामध्ये फलंदाज यावेळी मात्र बाद होताना दिसतोय. तर बारफाळा संघाने नाणेफेकीचा कोण जिंकलाय तर आपल्याला विनंती असेल आपल्या एंट्री फी जमा करायची आहे. नंतर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. इथे पॅनल्टीच्या धावा कुठेतरी घरचा रस्ता नापावा लागेल टीम खोंडावाडी संघाला.